2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. गद्दारांना सोबत घेऊन अमित शहांकडून दगाफटक्याची भाषा. ठाकरेंना दगाबाज बोलणं, बाळासाहेबांचा अपमान. संजय राऊतांचं शहांना उत्तर. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्णच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं शहांनी रणशिंग फुंकलं. जखमेतून अमित शहांचे उद्गार. विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार. अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार. फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगकर आक्रमक. आंदोलनापूर्वी टॉवर शेजारी पोलिसांचा बंदोबस्त. वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू. धनंजय देशमुखांचा इशारा. बीड प्रकरणात मकोका लावलेली साधी पोरं, मुख्य आरोपी निर्धास्त बाहेर फिरतोय. संजय राऊतांचा आरोप. बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकाने संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट. परळीत सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात. आरोपीला आज कोर्टात हजर करणार. येत्या 3-4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा. भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांची पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. 15 तारखेपर्यंत पालकमंत्री पदावर तोडगा निघेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज. बावनकुळेंची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेल. पालकमंत्री होण्याआधीच गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह. मराठवाड्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक मोहीम राबवणार. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं. प्रशासनाकडून जमीनदोस्त. वारंवार नोटीस देऊनही धरण क्षेत्रात अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची कारवाई. टोरेसनंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून 15% परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक. खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंपनी मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक. तपास सुरू. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांना सरकार 25,000 रुपये बक्षीस देणार. अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी निर्णय. शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू. एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव. लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता. इस्रो इतिहास रचण्याच्या तयारीत. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटसाठी अवकाशात पाठवलेले 2 उपग्रह. हँडशेकसाठी 3 मीटर जवळ. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रारंभ. महामेळ्यासाठी देशासह परदेशातील भाविकही दाखल.